विठ्ठल मंदिर आणि परिवार देवतांच्या 37 मूर्ती बदलणार. भंग पावलेल्या 37 मूर्ती बदलण्याचा विश्वस्तांचा निर्णय. जुन्या मूर्ती मंदिरातच संग्रहालयात संरक्षित ठेवणार. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून साताऱ्यात सुरुवात. 1 ते 4 जानेवारी दरम्यान संमेलनात ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शन, कवी कट्टा, गझल कट्टा, प्रकाशन कट्टा, ग्रंथदिंडी आणि बहुरूपी भारूड असे कार्यक्रम पार पडतील. मुंबई विमानतळावरती DRIकडून सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश. बहरीनहून आलेल्या भारतीय प्रवाशाकडून 3 किलो 50 ग्रॅम 24 कॅरेट सोनं जप्त. बीडच्या माजलगावमध्ये ऊस तोडण्यासाठी आलेल्या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना अटक. अल्पवयीन मुली छत्तीसगडच्या. या घटनेनं ऊसतोड मजूर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सोलापुरातल्या बार्शीतील येडेश्वरी साखर कारखाना शेतकरी संघटनेकडून बंद. ऊसाची पहिली उचल. 3,000 रुपये आणि 3,500 रुपये भाव द्या या मागणीसाठी कारखाना बंद. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्याशी संबंधित हा साखर कारखाना आहे. बीडमध्ये अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावरती भायाळा ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. 2 दिवसांपूर्वी हॉटेल व्यवसायाच्या कारणावरून 2 गटात हाणामारी झाली होती. आरोपीला अटक करण्याची मागणी. बुलढाण्यात शेतकऱ्यांना 5 एकर शेतातील आंबा बागेवरती ट्रॅक्टर फिरवला. सतत 2 वर्षांपासून शेतकरी अनुदानासाठी कृषी विभागाच्या चक्रा मारत होते. आंबा लागवडीपासून आतापर्यंत लाखो रुपयांचा खर्च झाला. मात्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची अनुदानासाठी थट्टा. नव्या वर्षात मुंबई, कोकण, पुण्यात म्हाडाची लॉटरी लागणार. आचारसंहिता संपताच लॉटरी प्रक्रियेला वेग येणार. तर या प्रकल्पांमुळे घरांच्या साठ्यात सुमारे 6 लाख नवीन घरं जोडली जाणार. कंटेंट क्रिएटर्सना यूट्यूबपेक्षा एक्सवरच्या कंटेंटवरती पैसे जास्त मिळणार. क्रिएटर्सना अधिक पैसे देण्याची मागणी करणाऱ्या एका पोस्टला उत्तर देताना मस्क यांच्याकडून संकेत. पोस्टमधून जास्त पैसे कमवण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता. नववर्षाच्या स्वागताला भारतीय महिला क्रिकेट संघानं उज्जैनमधील महाकालचं दर्शन घेतलं. इंदोर रोडवरील त्रिवेणी शनी मंदिरात शनिदेवाचंही दर्शन घेतलं. बेळगावच्या हिंडलगाव कारागृहामध्ये सुरक्षेमध्ये त्रुटी. मध्यरात्री 3 वाजता चेहऱ्यावर मास्क घातलेल्या व्यक्तीनं कारागृहात मोबाईल आणि अंमली पदार्थ फेकले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. गुन्हा दाखल. कॅनडातील व्हॅन्कूव्हर विमानतळावरती एअर इंडियाचा पायलट उड्डाणाआधी ताब्यात. मद्यपान केलेलं असल्यानं पायलटला ड्युटीवरून हटवलं. नवीन वर्षाच्या दिवशी स्वित्झर्लंडमधील एका बारमध्ये स्फोट. घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. CSMT स्थानकात लोकलचे हॉर्न वाजवून नवीन वर्षाचं स्वागत. लोकल गाड्यांचे हॉर्न एकाच वेळी वाजवण्याची ही अनोखी पद्धत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सिद्धिविनायक मंदिरात भक्तांची तुफान गर्दी. गणरायाच्या दर्शनानं नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात करण्यासाठी भाविक दाखल. साईंच्या शिर्डीत नवीन वर्षाचं स्वागत. मोठ्या जल्लोषात दर्शनासाठी साई मंदिरात भाविकांची तोबा गर्दी. रात्री 12 वाजता साई भक्तांकडून जल्लोष करत साईनामाच्या गजरात नवीन वर्षाचं स्वागत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शेगावात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी. देशभरातून लाखो भाविक शेगावात. वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था कोलमडली. 6 ते 6 तास रांगेत उभं राहून भाविक दर्शन घेत आहेत. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल. अक्कलकोट नगरी भक्तांनी फुलली. भाविकांची गर्दी लक्षात घेत मंदिर समितीकडून आज दिवसभर भक्तांकडून होणारे अभिषेक बंद. तुळजाभवानी मंदिरात नवीन वर्षाच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. राज्यासह परराज्यातील भाविक तुळजापूरमध्ये दाखल. भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिर संस्थांकडून खास नियोजन. भंडाराच्या निसर्ग पर्यटनस्थळी रावणवाडी जलाशयावर नवीन वर्षाचा जल्लोष. नवीन वर्षाचा पहिला दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्यासाठी अलोट गर्दी. नवीन वर्षाच्या स्वागताला देशभरातून हजारोंच्या संख्येनं पर्यटक पंढरपुरात दाखल. विठ्ठलाच्या दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची गर्दी. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं भाविक दाखल. बीडच्या परळीमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. वैद्यनाथ मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. नव्या वर्षाच्या सुरुवातीला नागरिकांकडून किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम. पर्यटकांनी समुद्रावर गर्दी केल्यानं कचरा साचला होता. गुहागरमधल्या नागरिकांनीही स्वच्छता मोहीम किनारपट्टीवर राबवली. यवतमाळमध्ये टिपेश्वर अभयारण्यात पर्यटकांची गर्दी. मुंबई, पुणे, औरंगाबाद, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्रपती संभाजीनगर इथले पर्यटक सध्या दाखल झाले.
गोंदियाच्या नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात नवीन वर्षानिमित्त पर्यटकांची गर्दी. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात शालेय विद्यार्थी सहलीसाठी दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.